दिवशी शेतकरी संकटात असताना राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नाद लागलाय आणि निवडणुकीच्या काळात शेतकरी कर्जमुक्ती त्यांना नाद या बाबतीत जी काही घोषणा केली ती सहज केलेली घोषणा होती. तो जो काय नाद हा शब्द आहे ना, हा तो त्यांच्याबद्दलचा खरा असेल, कारण नाद कशाला म्हणतात हे त्यांना जास्त माहिती आहे. शेतकरी आज आत्महत्या करतोय आणि तो कर्जमुक्त करा हा नाद असेल तर मग या मंत्र्यांना त्यांचं मानसिक स्थिती तपासून घ्यायला पाहिजे. आणि असे सगळे जर का मानसिक स्थिती बिघडलेले लोक कारभार काय करणार? म्हणजे त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर ते त्याच्यात त्यांना राजकारण दिसतं. कर्जमुक्ती मागितली तर त्याच्यात त्यांना नाद लागले असं म्हणतं. यांचे नाद अनेक आहेत, एकेकांचे नाद येत आहेत, कोणाचे डान्स बार बाहेर येत आहेत, कोणाचे काय बाहेर येतात, ते सगळे नादिष्ट अशी लोक आहेत. निवडणुकीत आश्वासनही देण्यासाठीच असतात तशी दिली गेली. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की तुम्ही जी कर्जमाफी केली होती तर नवल काय केलं, आम्ही पण त्यापूर्वी 20,000 कोटीचा ते सोडून द्या ना, त्यांनी केली होती ना, आत्ता करा ना, आत्ता करा ना. मी काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही यांनी शेतकरी वाचणार आहे का? आत्ता शेतकरी कर्जमुक्ती मागतोय, आत्ता शेतकरी 50,000 रुपये हेक्टरी मागतोय, ते द्या ना तुम्ही. म्हणजे देशात काय केलं तर नेहरूनी केलं आणि राज्यात काय केलं तर उद्धव ठाकरेंनी केलं. मग तुम्ही काही करताय की नाही? का तुम्ही आता जाऊ दे, शब्द वापरता येत नाही मला. दिवाळी 10 दिवसावर आहे, तुम्ही काय अल्टिमेटम देताय? कारण मी सांगितलेलं आहे की ह्या पॅकेजची आता पूर्ण अंमलबजावणी कशी होते त्याच्यावरती शिवसेना पूर्ण राज्यभर एक दक्षता पथक नेमेल. पूर्ण गावागावामध्ये हे पथक असेल. दिवाळीपूर्वी आता त्यांनी जी काय मनरेगातून ही कशी काय माफी पैसे देणार उचलून तशी तरतूद आहे का? कारण मनरेगा ही साधारणतः रोजगार हमी योजनेचं ते एक नामांतरित रूप आहे. ती मोलमजुरी करणाऱ्यासाठी रोजगार हमी योजना, आता ती त्यातनं 3.5 लाख रुपये मुख्यमंत्री कसे देणार? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही 3.5 लाख रुपये पर हेक्टरी मदत मनरेगातून करणार असाल तर त्यातले किमान 1 लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आपलं ठीक आहे, अरे तिकडे भेटू ना. ठीक आहे, मग मुंबई आणि महाराष्ट्राचे प्रश्न ते मुंबईत आपण भेटू आणि त्या भेटीनंतर सुद्धा आम्ही तुम्हाला भेटणारच आहोत. तर सगळ्यांना अजूनही केंद्राचं पथक इकडे आल्याचं मला तुमच्या माध्यमातून कुठेही दिसलेलं नाही. कदाचित माझ्या नजरेतनं बातमी सुटली असेल तर कृपा करून मला सांगा की केंद्राचं पथक येऊन या जिल्ह्यात या तालुक्यात या सगळ्या जमिनीची पाहणी करून गेले. आता जेव्हा पंतप्रधान इकडे आले होते त्यावेळेला हे मुख्यमंत्री आणि असंविधानिक 2 उपमुख्यमंत्री हे जाऊन त्यांना भेटून सांगायला पाहिजे होतं की आपण आलायत, आपलं स्वागत आहे, पण महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज द्या. जसं बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 10,000 रुपये तुम्ही केंद्रातनं त्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये टाकले तसे तुम्ही शेतकऱ्याला द्या. आणि माझी तर मागणी अशी आहे की पंतप्रधान हे भाजपचे नाहीत, पंतप्रधान हे देशाचे आहेत. त्यांनी केवळ एका राज्यावरती जी काही दया दाखवली आनंद आहे, मला त्याच्याबद्दल दुःख नाही किंवा कुठेही असूया नाही आहे. त्यांनी पूर्ण देशातल्या महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकावे, निवडणूक असो वा नसो. उद्धवजी एक प्रश्न आहे, मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले, तसेच शेतकरी जो संकटात आहे या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आता सुरुवात झालेली आहे. म्हणून मी जरी याचं नाव हंबरडा मोर्चा असला तरी मी इशारा मोर्चा म्हटलेला आहे. आणि शेतकरी जो आक्रोश करतोय तो आक्रोश जर का या सरकारच्या कानावर पडून सुद्धा सरकारचे कान बंद झाले असेल तर ते कान उघडण्याचं काम शिवसेना करेल. सगळ्यांना धन्यवाद. यायचं असेल आम्ही जरूर येतील. महाराष्ट्रातल्या प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही दोघंही एकत्र येऊ. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण ऐकलं हंबरडा मोर्चावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जी टीका केली त्या टीकेला उत्तर उद्धव ठाकरेंनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलाय. पंतप्रधानांनी केवळ एकाच राज्यावर दया दाखवली असा आरोप देखील केलेला आहे. पंजाबला जी मदत दिली ती महाराष्ट्राला का देता आली नाही असा सवाल देखील त्यांनी विचारलाय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.